अजित पवार यांचं विमान अपघाती चौकशी करणार 3 सदस्यांचे पथक, अशी असेल तपासणीची दिशा. बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. बारामती येथे 28 जानेवारी रोजी झालेला विमान अपघात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर चौघांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 3 सदस्यांची समिती स्थापली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये सांगितले की SIB पथकाबरोबर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या DGCA मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे 3 सदस्य पथक अपघाताच्या दिवशी दुर्घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी डायरेक्टर जनरल यांनी देखील लीएटजेट 45 विमान कोसळले या ठिकाणी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. तपास वेगाने सुरू असून अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हा ताब्यात घेण्यात आला आहे, असे मंत्रालयाचे Xवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले. एक सखोल, पारदर्शक आणि निश्चित वेळ पूर्ण होणारी चौकशी केली जाईल याची काळजी घेणे आम्ही सर्वोच्च प्राथमिकता समजतो, असेही त्यांनी मंत्रालयामध्ये स्पष्ट केले. ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड आणि फ्लाईट डेटा रेकॉर्ड, ज्याला एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स असे ताब्यात घेण्यात आले आहे. याच्या माध्यमातून विमानाच्या शेवटच्या क्षणामध्ये नेमकं काय झालं याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याचे विश्लेषण केले जाईल. तसेच मंत्रालयामध्ये स्पष्ट केले आहे की AAIBA नियम 2025 चा नियम 5 आणि 11 नुसार तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ही चौकशी कठोर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. कोणत्या मुद्द्यावर भर असणार? अधिकाऱ्यांनी सांगितले की तपासकर्ते हे दृश्यमानतेने स्थिती विमानकाने घेतलेले निर्णय, बारामती येथील अभियांत्रिकी धावपट्टीवरील ऑपरेशनल लिमिटेशन्स ही चौकशी मुद्दे असणार आहेत. बारामती येथे अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाने लँडिंग दुसरा प्रयत्न केला असता हा अपघात झाला.